नमस्कार मंडळी, मी किरण कोतापकर आणि आपण पाहता कोकणातील वाटा ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करीत आहोत। आज आपण आलो आहोत कोकणातील वनांमध्ये। आपण आज शोधणार आहोत कोकणातील रानमेवा। आपण पाहतोय कोकणातील भात शेती, त्यात लागून ही सुंदरशी ही वनराई। चढ उताराने ओबडतोबड वाटेने वाट काढत आम्ही निघालो आहे रानमेव्याच्या शोधात। सध्या कोकणात पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे। जिथे तिथे हिरवळच हिरवळ पाहायला मिळते आपणास। बरेच असे अंतर पार करून आम्हाला पाहायला मिळाले आहे करवंदाची जाळी। बहरलेल्या करवंदाचा आस्वाद घेण्यासाठी आम्ही निघालो आहे करवंदाच्या जाळीकडे। बऱ्याच ठिकाणी करवंदाच्या जाळीत कच्चे करवंद दिसत आहे। अगदी हाताला मोजता येईल इतके पिक्के करवंद आपण काढत आहोत। आणि हा आहे कोकणातील रानमेवा। अशी ही बहरलेली फुललेली करवंदाची जाळी जणू काय एखाद्या नव्या नवरीने आपल्या डोक्यावर घेतलेले पदर। निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे दोन जीव एकमेकात एवढे रमलेले पाहून तुमच्या आमच्या मनामध्ये घर करून जाते। हे दोन जीव एकमेकांच्या प्रेमामध्ये धुंद होऊन प्रेमाची व्याख्या तुम्हाला सांगत आहे। निसर्गाच्या सानिध्यामधून वनांच्या झाडांमधून स्वर्गाची दारे पार करत आम्ही निघालो एका वेगळ्या वाटेकडे।
हे आहे बहरलेलं फुललेलं जांभळणीचे झाड. ह्या मास जणू का स्वतःकडे बोलवतच आहे. आणि ही आहे उप्पळ. पावसाळ्याची सुरुवात झाली की जमिनीला उप्पळ येते. उप्पळ आली का समजावे चढणीच्या माशाची सुरुवात झालेली आहे. पावसाळ्याची सुरुवात झाली आणि जमिनीला उप्पळ आली का मासे पाणी सोडून शेतामध्ये येतात आपली अंडी सोडायला. अशा निसर्गमय वातावरणामध्ये हिरवीगार झाडे पाहून मन एकदम थक्क होऊन जाते. एकमेकास घट्ट पकडून चिऱ्याची वाट आपण पाहत आहात. अशी सुंदरशी ही चिऱ्यांची वाट. आणि पुन्हा चाललो वाट काढत घराच्या दिशेकडे.